नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृषभ असेल किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची रास वृषभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा, डोळे उघडवणारा आणि कलाटणी देणारा व्हिडिओ ठरणार आहे. तुम्ही स्क्रीनवर जे थंबनेल पाहत आहात आणि जे वाचले आहे, आता तुम्ही 15 तारखेपासून रडल्याशिवाय राहणार नाही. ज्याची भीती होती तेच घडणार, हे विधान केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा क्लिक वाईट करण्यासाठी अजिबात नाही. मित्रांनो, 15 तारखेपासून ग्रहाच्या मंडळाची एक अत्यंत दुर्मिळ, भयंकर आणि महाउलथापालथ घडणारी हालचाल सुरू होत आहे. त्याविरुद्ध तुम्हाला आधीच सावध राहण्याची दिलेला एक ज्योतिषशास्त्रीय इशारा आहे. शनिदेवांची वक्र आणि क्रूर दृष्टी, महादेवांचा कोप आणि ग्रहांची ही नवीन युती तुमच्या आयुष्यात नक्की कोणते वादळ आणणार आहे? तुमचे कुटुंब, तुमचे कष्टाचे पैसे, तुमचे वर्षानुवर्षाचे नातेसंबंध, तुमचे करिअर आणि तुमचे आरोग्य यावर याचा कसा प्रचंड प्रभाव पडणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घाईघाईने 2 मिनिटात माहिती सांगून मोकळे होणार नाही, तर आज आपण अगदी सविस्तर एकेका मुद्द्यात खोलात जाऊन ग्रहांच्या स्थितीसह सखोल विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 6 मुख्य भागांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिला भाग म्हणजे 15 तारखेच्या रात्रीनंतर उद्भवणारे 3 मोठे सस्पेन्स आणि त्यानंतर अनपेक्षित धोके. दुसरा भाग म्हणजे तुमच्या रोजच्या आयुष्यात दिसायला लागणारी 4 वास्तववादी लक्षणे. तिसरा भाग म्हणजे आयुष्याच्या 5 महत्त्वाच्या क्षेत्रात होणारे प्रचंड आणि महाबदल. मित्रांनो, चौथा भाग म्हणजे या संकटाच्या काळात वृषभ राशीचे लोक नेहमी करणाऱ्या 5 मोठ्या आणि भयंकर चुका. आणि 5वा व सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या सर्व संकटांमधून बचाव करणारे आणि तुमचे संरक्षण करणारे शास्त्रोक्त महाउपाय. माझी तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ अजिबात घाईघाईत पाहू नका. शांतपणे शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओतील एक एक शब्द तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया पहिल्या मोठ्या सस्पेन्स. 15 तारखेच्या रात्रीनंतर वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसू शकतो. तो म्हणजे अचानक होणारा मोठा आर्थिक खर्च आणि पैशांची अचानक होणारी मोठी प्रचंड टंचाई. आता हे अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर समजून घ्या की हे नेमकं कसे घडणार आहे. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून पैशांचे जे काही नियोजन केले असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोठी बचत करून ठेवली असेल, अथवा जिथून तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होणार होता, तिथे 15 तारखेनंतर अचानक असा काही अडथळा निर्माण होईल की तुमचे सर्व गणित बिघडून जाईल. मित्रांनो, तुम्ही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला, मित्राला या नातेवाईकांना दिलेले मोठे पैसे अचानक बुडवण्याची शक्यता निर्माण होईल. समोरची व्यक्ती तुमचे फोन उचलणे बंद करेल किंवा पैसे देण्यास स्पष्ट नकार देईल. त्याशिवाय घरातील एखाद्या जुन्या कोर्ट कचेरीच्या कामात, जमिनीच्या वादात किंवा कुटुंबातील सदस्यांच्या अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय उपचारांवर तुम्हाला एकाच वेळी मोठा खर्च करावा लागेल. मित्रांनो, ज्या पैशांवर तुमचा 100% विश्वास होता, तेच पैसे ऐनवेळी हातात न आल्यामुळे तुम्हाला इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ येऊ शकते. हा पहिला सस्पेन्स 15 तारखेनंतर तुमच्या आर्थिक स्थितीची कडक परीक्षा घेणारा ठरेल. मित्रांनो, आता आपण वळूया दुसऱ्या सस्पेन्सकडे. हा सस्पेन्स पहिल्यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे. तुम्हाला भावनिकदृष्ट्या रडवणारा आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, मग तो तुमचा व्यावसायिक भागीदार असो, तुमच्या लहानपणीचा जिवलग मित्र असो, कामाच्या ठिकाणचे सहकारी असो किंवा तुमच्या घरातील एखादा जवळचा नातेवाईक असो, त्याच्याकडून तुम्हाला असा धोका आणि विश्वासघात बसेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हो मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनिदेवांची वक्रदृष्टी किंवा नकारात्मक ग्रहांचा प्रभाव सुरू होतो, तेव्हा तुमच्या आसपास वावरणाऱ्या माणसांचे खरे चेहरे समोर येतात. ते आत्तापर्यंत तुमच्यासमोर गोड बोलत होते, पण पाठीमागे तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने रचत होते. मित्रांनो, 15 तारखेपासून तुमच्या पाठीमागे नक्की काय शिजत होते, कोण तुमच्या पाठीत खंजीर खुपसत होते, हे सत्य जेव्हा तुमच्या समोर उघडे पडेल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला अश्रू अनावर होतील. मित्रांनो, तुमचा विश्वासाचा असा चुरडा होईल की पुढील अनेक महिने तुमच्या कोणत्याही माणसांवर विश्वासच बसणार नाही. मित्रांनो, तिसरा सस्पेन्स तुमच्या रोजच्या रोजीरोटीशी आणि मानसन्मानाशी संबंधित आहे. 15 तारखेनंतर तुमच्या नोकरीत आणि व्यवसायात अचानक भयंकर नकारात्मक वातावरण तयार होईल.
जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांशी किंवा वरिष्ठांच्या चमच्यांशी विनाकारण मोठे मतभेद होतील. तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून कितीही प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले असेल, तरीही तुमच्या कामात मुद्दाम चुका काढल्या जातील. तुमच्यावर कामाचा असा प्रचंड ताण टाकला जाईल की तुम्हाला स्वतःहून नोकरी सोडण्याचा विचार मनात आणावा लागेल. ज्या प्रमोशनची किंवा पगारवाढीची तुम्ही गेल्या 6 महिन्यांपासून वाट पाहत होतात, ती ऐनवेळी लांबणीवर टाकली जाईल किंवा तुमच्यापेक्षा कमी योग्य व्यक्तीला ती संधी दिली जाईल. मित्रांनो, जे लोक व्यवसाय करतात त्यांना अचानक मोठा क्लायंट गमावावा लागू शकतो किंवा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. आता तुमच्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला असेल की हे ग्रहांचे संकट आणि नकारात्मक ऊर्जा आमच्यावर येतेय हे आम्ही आधीच कसे ओळखायचे? तर याचे उत्तर ज्योतिषशास्त्रात अगदी स्पष्ट दिलेलं आहे. 15 तारखेपासून तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात ही 4 वास्तववादी लक्षणे दिसायला सुरुवात होतील. मित्रांनो, पहिले लक्षण म्हणजे तुमची झोप उडणे. रात्री झोपायला जाल पण डोक्यात विनाकारण शेकडो विचारांची चक्र चालू राहील. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला अजिबात झोप लागणार नाही किंवा येणार नाही. रात्री अचानक दचकून जागे होणे, खूप घाम येणे किंवा स्वप्नात स्मशान, जुने वाद किंवा उंचावरून खाली पडतानाची भीतीदायक दृश्य दिसणे. दुसरे लक्षण म्हणजे विनाकारण तीव्र चिडचिड आणि अनावर संताप. एरवी अतिशय संयमी आणि सहनशील असणारे वृषभ राशींच्या लोकांचा स्वभाव अचानक उग्र बनेल. घरातील लहान सहान गोष्टींवरून तुमचा पारा चढेल. तुम्ही प्रचंड रागवून घरात आरडाओरडा कराल आणि राग शांत झाल्यावर खूप पश्चाताप करावा लागेल. तिसरे लक्षण म्हणजे कामे अगदी शेवटच्या क्षणी अडकणे. जी कामे 99% पूर्ण झालेली आहेत ते तुम्हाला वाटेल ज्या कामाचे पैसे किंवा यश हातात येणार आहे असं वाटत असेल, तेच काम अगदी शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या मिनिटाला बिघडेल. एखादी सही, अडकलेले सरकारी कागदपत्र किंवा समोरची व्यक्ती ऐनवेळी माघार घेईल. चौथे लक्षण म्हणजे शारीरिक अस्वस्थता, थकवा आणि आळस. सकाळी उठल्यानंतरही अंगात अजिबात उत्साह किंवा ताजेतवाने वाटणार नाही. संपूर्ण दिवसभर अंगात मंद थकवा राहील. हाडांचे विकार, पाठीचा कणा दुखणे, सांधेदुखी किंवा डोके जड होणे असे त्रास अचानक वाढतील. जर तुमच्या आयुष्यात आता या 4 पैकी कोणत्याही 2 किंवा 3 लक्षणे दिसत असतील तर 100% समजून जा की ग्रहांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर सुरू झाला आहे. मित्रांनो, आता आपण सविस्तरपणे पाहूया की या 15 तारखेच्या ग्रहांच्या बलवानामुळे तुमच्या आयुष्यातील 5 सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांवर कसा काय परिणाम होणार आहे. पहिले क्षेत्र म्हणजे कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. घरातील प्रसन्नता आणि शांतता पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. पती-पत्नीमधील साधे आणि क्षुल्लक गैरसमज मोठ्या भांडणांचे रूप घेतील. आणि मित्रांनो, जुने मिटलेले वाद पुन्हा उकरून काढले जातील. सासरच्या मंडळीशी किंवा माहेरच्या लोकांशी नात्यात कटुता येईल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडल्यामुळे चिंतेचे सावट राहील. दुसरे क्षेत्र म्हणजे आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक. पैशांचा ओघ मंदावेल आणि खर्चाचे मार्ग दुप्पट-तिप्पट होतील. उत्पन्नाचे जुने स्रोत बंद पडू शकतात. या काळात शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा कोणत्याही जोखमीच्या व्यवहारात पैसे गुंतवणे मोठे नुकसान करू शकते. तिसरे क्षेत्र म्हणजे मानसिक व शारीरिक आरोग्य. पोटाचे विकार, अपचन, ॲसिडिटी, सांधेदुखी आणि सतत डोकेदुखीचा त्रास वाढतील. मानसिक तणावामुळे रक्तदाब किंवा साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते. चौथ्या क्षेत्रात म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा आणि मान-सन्मान. तुम्ही चांगल्या भावनेने बोललेला शब्दही समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या पद्धतीने घेतला जाईल. समाजात, नातेवाईकांमध्ये किंवा परिवारात विनाकारण तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरून तुमची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला जाईल. पाचवे क्षेत्र म्हणजे निर्णय क्षमता आणि बुद्धीवर पडणारा भ्रम. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, कोण आपले आहे, कोण परके हे ओळखण्यात तुमची बुद्धी पूर्णपणे भ्रमित होईल. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय भविष्यात नुकसान घडवून आणू शकतात. मित्रांनो, संकटाच्या काळात आपण काय करतो यापेक्षा आपण काय टाळले पाहिजे हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. वृषभ राशीच्या लोकांनी 15 तारखेनंतर या 5 चुका चुकूनही करता कामा नये. पहिली चूक म्हणजे घाईघाईत किंवा आमिषाला बळी पडू नका. त्यानंतर मित्रांनो, मोठी रक्कम गुंतवू नका. दुसरी चूक म्हणजे क्रोधाच्या आणि रागाच्या भरात मोठे निर्णय घेणे.
कोणाशीही वाद घालताना रागावर कडक नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात उच्चारलेला एक चुकीचा शब्द तुमच्या आयुष्यभराचे नाते तोडू शकतो. तिसरी चूक म्हणजे नवीन कर्ज घेणे किंवा कोणालाही उधारीवर पैसे देणे. या कालावधीत तुम्ही कोणालाही दिलेले पैसे परत घेण्याची शक्यता नगण्य आहे आणि घेतलेले कर्ज फेडताना नाकी नऊ येतील. चौथी चूक म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. किरकोळ आजार असला तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अंगावर काढणे महागात पडू शकते. पाचवी चूक म्हणजे धार्मिक उपासनेत आळस आणि ईश्वरावर संशय घेणे. कठीण काळात देवावरील श्रद्धा अजिबात कमी होऊ देऊ नका. नियमित नामस्मरण चालू ठेवा. आता मित्रांनो, घाबरण्याची किंवा निराश होण्याची अजिबात कारण नाही, कारण आपल्या प्राचीन ज्योतिषशास्त्रात जिथे समस्या आणि संकट सांगितले आहेत तिथेच त्याच्यावरती मात करण्याचे अचूक महाउपाय देखील सांगितलेला आहे. शनिदेव हे कर्माचे आणि न्यायाचे देवता आहेत. मित्रांनो, जर तुम्ही योग्य मार्ग निवडला आणि हे उपाय केले तर या संकटाचे रूपांतर तुम्ही मोठ्या यशात करू शकता. 15 तारखेपासून तुम्हाला हे महाउपाय न चुकता करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे रोजच्या संध्याकाळी हनुमान चालिसाचं पाठ करणे आणि दर शनिवारी संध्याकाळी ओम श्री शनैश्चराय नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करणे. दुसरा उपाय म्हणजे दर शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा काळे कपडे गरजू व्यक्तीला दान करणे. तसेच पक्ष्यांसाठी पाणी आणि मुंग्यांसाठी साखर, गव्हाचे पीठ टाकण्याची सोय करणे. तिसरा उपाय म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा मारुती किंवा शनिदेवांच्या मंदिरात जाऊन अथवा पिंपळाच्या झाडाखाली लावणे. आणि मित्रांनो, घरातील वयोवृद्ध व्यक्तींचा व हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनापासून आदर करणे. मित्रांनो, ग्रहांची स्थिती ही आपल्याला कर्माचा आरसा असते. 15 तारीख ही तुमच्यासाठी परीक्षेची वेळ असू शकते, पण योग्य काळजी, संयम आणि महाउपायांच्या बळावर तुम्ही या संकटावर सहज मात करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा जय हनुमान नक्कीच लिहा. आणि व्हिडिओमध्ये बोलताना काय चूकभूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर कमेंट करा. धन्यवाद.